RT ॲडमिशन 2026-27 तर फायनली जी डेट होती या डेटमध्ये मुदतवाढ झालेली नाही आहे आणि जेही फॉर्म होते हे आता संपलेले आहे, म्हणजे 31 तारखेनंतर मुदतवाढ झालेली नाही आहे। तर यामध्ये फायनली किती फॉर्म आले आहे बघू शकता। यामध्ये आता कोणकोणत्या पालकवर्गांचा जो नंबर लागण्याचे चान्सेस आहे, कोणाचे फॉर्म कॅन्सल करण्यात येणार आहे आणि कोणाचा नंबर लागून सुद्धा प्रवेश देण्यात येणार नाही आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात पहिली अपडेट म्हणजे की यामध्ये 2,89,591 एवढे फॉर्म आलेले आहे। तर यामधील 40% विद्यार्थी हे RT मध्ये सिलेक्ट करण्यात येणार आहे, कारण की मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगतो की 1,14,000च्या जवळपास किंवा 15,000च्या जवळपास हा प्रवेश घेण्याचा आकडा आहे, म्हणजे तेवढ्या जागा RT घेणार आहे। आणि यामध्ये आता फॉर्म कोणाचे रिजेक्ट होणार, कोणाचा नंबर लागणार, तर बघा ही एक लॉटरी आहे। लॉटरीमध्ये कोणाचाही नंबर लागू शकतो आणि कोणाचाही नंबर लागणार नाही, कारण लॉटरी आहे। लॉटरीमध्ये लक बाय चान्स काम असतो। एखाद्याचं घराजवळ स्कूल राहणार, त्यांचा नंबर लागणार नाही आणि एखादा विद्यार्थी दूर असेल तरीसुद्धा त्याचा नंबर लागणार, अशाबद्दल यामध्ये होऊ शकते। तर यामध्ये नंबर लागल्यानंतर कोणाचा जो फॉर्म आहे हा कॅन्सल किंवा रिजेक्ट करण्यात येणार आहे, बघू शकता। तर बघा तुम्ही जो फॉर्म भरला यामध्ये जर काही स्पेलिंग मिस्टेक असेल, जन्मतारीख बदल केलेला असेल, तुम्ही काही मिस्टेक झालेली असेल, त्यानंतर जेंडर 3 नंबरचा पॉईंट म्हणजे मुलगा आहे मुलगी सिलेक्ट झालं, मुलगी असेल तर मुलगा सिलेक्ट झालं, यानुसार जर तुमचा फॉर्म असेल किंवा तुम्ही यामध्ये जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले असेल, कारण डॉक्युमेंट्ससुद्धा महत्त्वाचा पार्ट यावर्षी म्हणजे 2026मध्ये सांगितलेला होता। जे डॉक्युमेंट्स तुम्हाला 3 डॉक्युमेंटचा उल्लेख करण्यात आलेला होता की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करा, यामध्ये 3 सोबत आपण एकासोबत एक्स्ट्रा डॉक्युमेंटसुद्धा अटॅच करून अपलोड केलेले आहे, परंतु 3 डॉक्युमेंट्स हे अतिशय इम्पॉर्टंट होते। यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट होता की ॲड्रेस प्रूफ। तर ज्या प्रकारे तुम्ही जे डॉक्युमेंट्स यामध्ये अपलोड केलेले आहे, या डॉक्युमेंट्समध्ये जर तुम्ही काही चुकीचे म्हणजे चुकीची माहिती दिलेली असेल तर तुमचा नंबर लागून सुद्धा तुमचा जो प्रवेश आहे हा रद्द करण्याची संपूर्ण ऑथॉरिटी ही RT कडे आहे। तर आता संपूर्ण पालकवर्गांनी आपले फॉर्म भरलेले आहे। आता तुम्ही वेट करा की लॉटरी कधी लागणार, कारण की लॉटरीबद्दल अजून अपडेट यायची आहे, परंतु लवकरच अपडेट जी आहे ती जे शेड्यूल आहे या शेड्यूलमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। कारण तुम्ही जर साईडवर आले तर साईडवर एक ऑप्शन आहे ॲडमिशन शेड्यूल म्हणून, तिथे जर तुम्ही क्लिक केलं तर बघू शकता यामध्ये फक्त फॉर्म भरण्याची डेट देण्यात आलेली आहे। लॉटरी किंवा सिलेक्शन लिस्ट यामध्ये टाईम टेबल नो डाटा अवेलेबल अशा प्रकारे देण्यात आलेला आहे। तर अजूनपर्यंत जी डेट आहे ही आलेली नाही आहे, तरी आपण अंदाज लावू शकतो की 15 दिवस पकडून जरी गेलो आपण, म्हणजे 15 दिवस जरी आपण अंदाज घेतला तर 15 एप्रिलपर्यंत ही लॉटरी उपलब्ध करून द्यायला पाहिजे। तर यामध्ये आता ज्यांनी फॉर्म भरलेले आहे आपले फॉर्मनुसार आपलं लोकेशननुसार तुम्ही जे लोकेशन दिलेलं आहे 1 किलोमीटरचं असेल किंवा 3 किलोमीटरचं असेल, तुम्ही ॲड्रेस प्रूफ तयार करून ठेवा तुमचा। आणि यामध्ये ज्यांचंही इन्कम, बघा इन्कमबद्दल सुद्धा भरपूर पालकवर्गांनी कमेंट्स केलेल्या होत्या, भरपूर लोकांचं इन्कम 31/3/2026ला हे संपलेलं असेल तरीसुद्धा तुमचं हे इन्कम सर्टिफिकेट चालणार आहे, म्हणजे तुम्ही नवीन इन्कम काढू नका, कारण हेच इन्कम तुमचं चालणार आहे। कारण की 31 मार्चला फायनान्शियल इयर संपते, त्यामुळे तुमचं इन्कम संपलेलं जरी असेल तरीसुद्धा हेच इन्कम तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसला चालणार आहे। कारण की ॲडमिशन प्रोसेसचा जो GR होता त्यामध्ये 3 वर्षापर्यंतचं इन्कम जुनं हे चालणार होतं, म्हणजे 24, 25, 25, 26 या प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं। त्यामुळे तुमचंसुद्धा इन्कम सर्टिफिकेट हे चालणार आहे, हे संपलेलं डेट असेल तरीसुद्धा, कारण भरपूर कमेंट्स आलेले होते की सर आमचं इन्कम सर्टिफिकेट संपलेलं आहे। तर चालणार आहे, घाबरण्याचं कारण नाही आहे। आणि बाकीच्या पालकवर्गांनी सुद्धा आपले डॉक्युमेंट्स आता तयार ठेवा, कारण लॉटरी लागली की 8 किंवा 10 दिवसाचा वेळ देण्यात येईल तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जावं लागेल आणि यामध्ये तुमचा जोही प्रवेश आहे निश्चित व्हायला पाहिजे। त्यामुळे तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर असणं गरजेचे आहे। फॉर्ममध्ये तुम्ही जे नाव टाकलेले आहे नाव, त्यानंतर तुमच्याकडे जे प्रिंट आहे ते चेक करा, जेंडर, डेट, ॲड्रेस, संपूर्ण माहिती एकदा चेक करून घ्या। त्यानुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा आणि अलॉटमेंट म्हणजे लिस्ट लागल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि RT ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।